मागच्या पिरियडमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम आणि टाइप्स ऑफ द क्रोमोझोम शिकलो आहोत डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. आता क्रोमोझोमचं जर फंक्शन घेतलं तर पहिलं फंक्शन येते की क्रोमोझोम्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स. देन दे रेग्युलेट द प्रोटीन सिंथेसिस अँड हेल्प इन सेल डिव्हिजन अँड सेल ग्रोथ. तिसरं फंक्शन येते की they control cell metabolism by directing the synthesis of enzymes. चौथं फंक्शन येतं की सेक्स क्रोमोझोम दॅट आर इसेन्शियल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. आणि लास्ट फंक्शन येतं की क्रोमोझोम दॅट रेप्लिकेट टू प्रोड्यूस द एक्झॅक्ट मिरर इमेज और एक्झॅक्ट कॉपीज ऑफ देमसेल्स विच आर पास ऑन टू डॉटर सेल्स. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम मीन्स स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. क्वेश्चन विचारताना एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम विचारलं जातं किंवा मग गिव द डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम विचारलं जातं फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स. 2 मार्क्ससाठी जर विचारलं तर आपल्याला 4 पॉईंट्स लिहायचे आहे आणि 3 मार्क्ससाठी विचारलं तर आपल्याला 6 पॉईंट्स लिहायचे आहे. हाफ मार्क टू ईच पॉईंट. ठीक आहे. फर्स्ट difference, X chromosome is straight rod like and longer than that of the Y chromosome. Y chromosome shorter than X chromosome. Second, X chromosome is metacentric. Metacentric म्हणजे काय की centromere is situated in the middle of the chromosome. Then Y chromosome is acrocentric. Acrocentric means the centromere is situated some distance away from the middle. X chromosome has large amount of euchromatin and small amount of heterochromatin. कारण की क्रोमोझोम जेव्हा फॉर्म होतो तेव्हा त्या क्रोमोझोममध्ये एक नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन ॲड होतो जे त्या क्रोमोझोमला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करतं किंवा 2 पार्टमध्ये अपियर करतं. एकाला म्हणतो युक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. तर एक्स क्रोमोझोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. नेक्स्ट, वाय क्रोमोझोम हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. नंतरचा डिफरन्स, एक्स क्रोमोझोम इज जिनेटिकली मोर ॲक्टिव्ह. वाय क्रोमोझोम इज जिनेटिकली लेस ॲक्टिव्ह. आता हा एक्स क्रोमोझोम जिनेटिकली मोर ॲक्टिव्ह का बरं राहतो? कारण की एक्स क्रोमोझोम दॅट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. आणि युक्रोमॅटिन जर जास्त असेल द युक्रोमॅटिन दॅट कंटेन्स द लार्ज अमाऊंट ऑफ DNA और द जीन्स. म्हणून एक्स क्रोमोझोम जो राहतो हा जिनेटिकली मोर ॲक्टिव्ह असतो ॲज कम्पेअर टू द वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम हा जिनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे. आता हे जे क्रोमोझोम आहे या क्रोमोझोममध्ये एक्स अँड वाय क्रोमोझोम दॅट शोज द नॉन होमोलॉगस रिजन अँड होमोलॉगस रिजन. आता होमोलॉगस रिजन म्हणजे काय की ज्या रिजनमध्ये सिमिलर जीन्स प्रेझेंट राहते त्याला होमोलॉगस रिजन म्हणतात. आणि ज्या रिजनमध्ये डिसिमिलर जीन्स प्रेझेंट असते त्या रिजनला काय म्हणतो? नॉन होमोलॉगस रिजन असं म्हणतो. होमो मीन्स सिमिलर आणि इकडे नॉन होमोलॉगस आला आहे म्हणजे डिसिमिलर. ठीक आहे. आणि म्हणून क्रॉसिंग ओव्हर जे राहतं दॅट क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली इन द होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. ठीक आहे. तर म्हणून क्रॉसिंग ओव्हर फक्त होमोलॉगस रिजनमध्येच होतं एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या. म्हणून नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम दॅट कंटेन्स मोर जीन्स दॅन दॅट ऑफ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये मोर जीन्स प्रेझेंट राहतात. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम contains less genes than that of the non-homologous region of X chromosome. ठीक आहे. आणि लास्ट डिफरन्स की नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम
that contains X-linked gene and non-homologous region of Y chromosome that contains Y-linked genes. म्हणून हा आहे डिफरन्स बिटवीन द एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता आपल्याला याची डायग्राम पाहायची आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला होमोलॉगस रिजन आणि नॉन होमोलॉगस रिजन दाखवलेले आहे. आणि ही डायग्राम पहिले थोडी वेगळी होती, म्हणजे दोन्हीचे क्रोमोझोम्स होते ते रॉड शेप दाखवले होते, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. आणि लेंथ जी आहे ती लेंथ एक्स क्रोमोझोमची मोठी दाखवली होती ॲज कम्पेअर टू द वाय क्रोमोझोम. हा आहे एक्स क्रोमोझोम सेंट्रोमियर. आणि सेंट्रोमियरमध्ये आपण म्हटलं की मेटॅसेंट्रिक आहे. हा वरचा जो रिजन आहे याला म्हटलं तर नॉन होमोलॉगस रिजन आणि हा जो रिजन आहे याला म्हटलं तर होमोलॉगस रिजन. आता आपण हे दोन्हीसाठी पाहू. ठीक आहे. आता आपण काढू आहे इथे वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम हा शॉर्टर राहतो देन दॅट ऑफ द एक्स क्रोमोझोम. ठीक आहे. म्हणून याला काढताना एक आर्म याचा मोठा काढायचा आणि दुसरा हा छोटा काढायचा, कारण की हा काय राहतो ॲक्रोसेंट्रिक राहतो. हा सेंट्रोमियर झाला, हे झालं नॉन होमोलॉगस रिजन आणि हा झाला होमोलॉगस रिजन. ठीक आहे. हे आहे, हा आहे एक्स क्रोमोझोम आणि हा आहे वाय क्रोमोझोम. कारण हा ॲक्रोसेंट्रिक आहे म्हणून आपण या ठिकाणी जो सेंट्रोमियर दाखवला आहे दॅट इज सिच्युएटेड सम डिस्टन्स अवे फ्रॉम द मिडल. ठीक आहे. आणि हा मेटासेंट्रिक आहे म्हणून सेंट्रोमियर हा अगदी आपण मिडल पोझिशनला दाखवलेला आहे. हे स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. आणि क्रॉसिंग ओव्हर दॅट इज ओनली ऑकर्स बिटवीन द homologous region of X and Y chromosome. नॉन होमोलॉगस रिजन हा एक्स क्रोमोझोमचा लॉंगर राहतो and contains more genes than that of the non-homologous region of the Y chromosome. And X-linked genes are present on non-homologous region of X chromosome, while Y-linked genes that are present on the non-homologous region of Y chromosome. आता हे जे 6 क्रोमोझोम राहतात तर त्याची डेफिनेशन, दी क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स आर नोन ॲज द सेक्स क्रोमोझोम ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲलोझोम्स. आणि ह्युमन बिईंगमध्ये एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम्स राहतात. और एक्स अँड वाय क्रोमोझोम्स ॲज अ सेक्स क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द मॅमल्स अँड द ह्युमन बिईंग.